हॅलो एव्हरीवन, आपण बघूयात आता आपलं सेकंड लेक्चर, द टीम क्रिएशन. फर्स्ट वी फिनिश्ड आय थिंक आयडिया क्रिएशन. आयडिया क्रिएशनमध्ये आपण बघत होतो की वेगवेगळ्या लोकांची वेगवेगळी मतं आहेत, पण ती कुठेतरी सिमिलर आहेत. थोडंसं कुणाचं ॲडव्हान्स्ड मत आहे, कुणाचं हे डिपेंड आहे त्या माणसाची जर्नी कशी आहे, त्या माणसाची लेवल ऑफ कॉन्शियसनेस किंवा त्याचं मोटिव्ह काय आहे स्टार्टअप मागचं. मनी असेल तर तो थोडा वेगळा आहे, विशन असेल तो थोडा वेगळा आहे, ह्युमॅनिटीसाठी करायचं आहे थोडा वेगळा आहे. तर तुम्ही कुठे बसताय ते बघून घ्या. बट हे इव्होल्युशन आहे. फ्रॉम मनी टू मिशन इज अन इव्होल्युशन. लवकर इव्हॉल्व व्हाल तेवढे मोठे बनाल. सो दॅट्स द आयडिया क्रिएशन. लेट्स कम टू द टीम क्रिएशन. आपण सेम फॉर्मॅट ठेवतो आहे. माझ्या नोट्समधनं मी टीम क्रिएशनवरचे स्टेटमेंट्स घेऊन येणाऱ्या लोकांची, कारण मला सगळं माहिती आहे असं माझं अजिबात मत नाही आहे. हां, मी भरपूर वाचलं आहे, मला कळतं ते काय बोलत आहेत, ते मी एक्सप्लेन करू शकतो तुमच्यासाठी. आणि ही माझी स्टेटमेंट असती तर कदाचित तुम्ही तेवढी सिरियसली घेतली पण नसती. पण ज्या लोकांनी प्रूव्ह केलं आहे त्यांचं मेटल मार्केटमध्ये, ज्यांनी $1 बिलियन कंपनीज उभ्या केल्या, ते जेव्हा ते बोलत आहेत त्यांच्या एक्सपिरियन्समधनं बोलत आहेत, तुमचा विश्वास बसायला इथे सोपं जातं. आणि दुसरी गोष्ट की त्या लोकांनी ते बिल्ड करताना काहीतरी एक एक्सपिरियन्स आला म्हणून त्यांचा तो बिलीव्ह पटला आहे. ते स्टेटमेंट ते बोलून गेलेत किंवा तो रेकॉर्डला त्यांनी ते कुठेतरी लिहून ठेवलं आहे. तर ते आपल्यासाठी फायदेशीर होतं. पण ते जसंच्या तसं लागू होईल का तुम्हाला नाही. मी परत सांगतोय, एका डोंगरावर चढण्याचे n नंबर मार्ग असू शकतात. हा पहिल्याचा तुम्ही 2% फॉलो केला, दुसऱ्याचा 5%, तिसऱ्याचा 5%, कुणाचा 10%, परत 1%, असा करत करत डोंगरावर पोहोचला की ती फिलॉसॉफी तुमची युनिक फिलॉसॉफी बनते. ती शोधावी लागेल, पण आधी अभ्यास तर करावा लागेल सगळ्यांचा. त्याच्यासाठी आपण अभ्यास करतोय. टीम क्रिएशन. तुम्ही ऑलरेडी टीम क्रिएट केलेली, तुम्ही तुमच्या मित्रांसोबत ऑलरेडी टीम क्रिएट केलेली, आयडिया क्रिएट केलेली. आता मागच्या लेक्चरनंतर आयडिया रिफाईन करायला सांगितली होती, ती रिफाईन करून झाली असेल अशी अपेक्षा करू. थर्ड लेक्चरनंतर लाईव्ह लेक्चरमध्ये कोणाला काही क्वेश्चन असतील, आयडिया चेंज करून तुम्हाला पाठवायची असेल वगैरे, ती प्रक्रिया आपण बघू पुढे. आता येऊ आपण आयडिया क्रिएशनच्या वेगवेगळ्या लोकांच्या वेगवेगळ्या स्टेटमेंट्सवर. पॉल ग्राम, आपण परत त्याच्यावर येऊ. वाय कॉम्बिनेटर. वाय कॉम्बिनेटर ही कदाचित सगळ्यात जास्त सक्सेसफुल स्टार्टअप्स दिलेले आहेत जगाला, सगळ्यात जास्त. तुमचे खूप मोठ्या मोठ्या $1 बिलियन कंपनीज त्याच्यात. मी तुम्हाला सांगितलं जसं याचा ओपन एआयचा जो ChatGPT जी मदर कंपनी, त्याची पॅरेंट कंपनी ओपन एआय आहे, तर त्या कंपनीचा फाउंडर तिथून आहे. तसेच तुमचा Airbnb असेल, खूप इंडियामध्ये सुद्धा 2-4 मोठ्या मोठ्या कंपनीज तुमच्या तिथूनच आलेल्या आहे, फिनटेक कंपनीज. तर जगातल्या बेस्ट कंपनीज तिथून आल्या. त्याच्यामुळे सगळ्यात जास्त कंपनीजना आणि त्यांच्या टीम्सना बघण्याचा अनुभव कदाचित पॉल ग्रॅमकडे असेल जगात आजच्या घडीला. त्याच्यामुळे त्याची मतं माझ्यासाठी खूप जास्त मॅटर करतात. ओके, त्याचं फर्स्ट स्टेटमेंट आहे टीम क्रिएशनवर. द बेस्ट स्टार्टअप टीम्स आर बिल्ड अराउंड स्ट्रॉंग पर्सनल रिलेशनशिप्स. स्ट्रॉंग पर्सनल रिलेशनशिप्स. जेवढ्या बेस्ट स्टार्टअप टीम्स आहेत त्या स्ट्रॉंग पर्सनल रिलेशनशिपवर बनतात. म्हणजे तुम्ही ऑलरेडी मित्र आहात आणि तुम्ही कंपनी सुरू केली, तुम्ही एकमेकांना ओळखता, एकमेकांसाठी कॉम्प्रोमाइज करायला तयार आहात, एकमेकांना समजून घ्यायला तयार आहात. तो रागात आहे, तुम्ही शांत झालात, कधी त्याने तुम्हाला समजून घेतलं, तुम्ही त्याला समजून घेतलं, कधी भांडणं झाली तरीसुद्धा काम चालू राहील. पण जर एकमेकांना ओळखत नसाल, पर्सनल बॉन्ड नसेल आणि थोडीशी कुरकुरी झाली, वेगळी होऊन जात, कंपनी नाही राहणार. त्याच्यामुळे टीम मॅटर्स लॉट. आणि त्याच्यासाठी तुमच्या टीम मेंबरसोबत रॅदर ही माईट बी अ को फाउंडर ऑर तुम्ही त्याला हायर करताय ॲज अ एम्प्लॉई, दॅट स्ट्रॉंग पर्सनल बॉन्डिंग बिटवीन यू अँड युअर टीम मॅटर्स अ लॉट. आय फील इट मॅटर्स द मोस्ट. हे 9 to 5 माइंडसेटवाली लोकं तुमच्या कामाची नाही आहे. जी पॅशनेटली त्या मिशनसाठी तुमच्यासोबत आहे ती तुमच्या कामाची आहे. सो पर्सनल रिलेशनशिप, अ स्ट्रॉंग रिलेशनशिप अमॉंग द टीम मॅटर्स अ लॉट. सेकंड, लुक फॉर को फाउंडर्स विथ कॉम्प्लिमेंटरी स्किल्स, नॉट क्लोन्स ऑफ युअर सेल्फ. कॉम्प्लिमेंटरी स्किल्स म्हणजे त्याला सेल्स जमतं, मला टेक्निकल जमतं, मला बॅकएंड काम जमतं, त्याला फ्रंट एंड जमतं, तो ऑपरेशन्स बघू शकतो, मी मॅनेजमेंट बघू शकतो. काहीतरी कॉम्प्लिमेंटरी. नाही तर मला जे जमतं तेच त्याला जमतं, तर तुम्ही एकमेकांच्या क्लोन व्हा. कॉम्प्लिमेंटरी स्किल असेल तर कंपनीसाठी लागणाऱ्या वेगवेगळ्या गोष्टी इन टँडम तुम्ही करू शकाल. पण दोघांना सारखंच जमतं अशी टीम नका हायर करू, हायर करताना किंवा सोबत को फाउंडर शोधत असताना. आता तुम्ही एकाच वर्गातले मित्र आहात, कदाचित ते घडेल खूपदा, पण जेव्हा तुम्ही ग्रो कराल, आता दोघांना हे जमतं, तुम्ही दोघं टेक्नॉलॉजी बॅकग्राऊंडमधनं आहात, दोघांना सेल्स जमतं आहे, दोघांना एक पर्टिक्युलर गोष्ट. आता त्याच्या कॉम्प्लिमेंटरी स्किल दुसरं काय लागणार आहे, मॅनेजमेंट लागणार आहे, मला मॅनेज नाही करता येतं लोकांना. ओके, तर तसा माणूस बघा. मला ऑपरेशन्स नाही जमत आहे, मला प्रोडक्ट आणि सर्व्हिस डिझाईन करता येते, मी ते करू शकतो आहे, पण ते जमत नाही. तर कॉम्प्लिमेंटरी स्किलवाले
लोक टीममध्ये घेऊन या, कॉम्प्लिमेंटरी, नॉट क्लोन्स. तुम्हाला जे जमतं तशीच जमणारी. आणि आपण म्हणतो ना मराठीमध्ये, हाजी हाजी करणारी लोक नको आहेत. तुम्हाला चॅलेंज करणारी लोक तुम्हाला पाहिजे, की ओके हे असं नाही, असं व्हायला पाहिजे. कारण डिस्कशन्समध्ये ते इव्हॉल्व होतं. तुम्ही सांगितलं हो 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 म्हणणारी लोक, प्रोडक्ट तिथेच पडून राहील आणि सगळं काम तुमच्या बर्टन डोक्यावर आहे मग प्रत्येक वेळेस. कारण ते हो म्हणणार फक्त, ते त्यांचं इन्साईट नाही टाकणार, त्यांचं थिंकिंग ब्रेन असं वापरणार नाही, ते जस्ट हो म्हणणारे नको आहेत. ते काही वेळेला खूप टफ जातं हँडल करायला, नाही म्हणणारे, तुम्हाला चॅलेंज करणारे, पण ते कंपनीसाठी आणि तुमच्या प्रोडक्ट आणि सर्व्हिससाठी खूप गरजेचं आहे ते इव्हॉल्व होण्यासाठी. सो थर्ड स्टेटमेंट इज अबाउट अ स्टार्टअप टीम शुड बी स्मॉल, फ्लेक्झिबल अँड ऑब्सेस्ड विथ द सॉल्विंग द प्रॉब्लेम. इट शुड बी स्मॉल अँड फ्लेक्झिबल. स्टार्टअप टीम्स खूप मोठ्या नसाव्यात, कारण आज तुम्ही हे करताय, उद्या काहीतरी वेगळं करताय, पुढच्या दिवशी वेगळं करायला लागतं. त्याच्यामुळे खूप मोठी असेल तर ते वरून खालपर्यंत झिरपायला तुम्ही एकमेकांना समजून सांगण्यातच वेळ निघून जाईल. लहान टीम असतील तर फटाफट चेंज होतात, कारण तुमचं प्रॉडक्ट आणि ती डिझाईन नाही झालेलं आहे. वी आर जस्ट टेस्टिंग द प्रॉडक्ट. तुम्ही बिल्ड करताय ना सर्व्हिस, प्रॉडक्ट तुम्ही बनवताय, फेल होत आहे, लर्न करताय. इटरेशन म्हणतो आम्ही त्याला स्टार्टअप्समध्ये, लीन स्टार्टअपमध्ये. आपण येऊ तिथे पुढच्या काही स्टेजेसमध्ये, MVP ते जास्त डीपली शिकायला मिळेल, की तुम्ही प्रत्येक वेळेस गोष्ट ही फक्त आत्ता आयडिया विचारांमध्ये आहे. ॲक्च्युअल प्रॉडक्ट सर्व्हिस बदली आहे का तुमची? नाही बदलेली. ते जेव्हा बनेल तेव्हा प्रत्येक वेळेस ते बदले. आणि बदल हे लहान टीममध्ये एकमेकांना कन्वे करणं, समजून घेणं कळेल. पण प्रत्येकाला तुम्ही एक्सप्लेन, हे का बदललं, ते का बदललं, ही स्ट्रॅटेजी का बदलली, प्रॉडक्ट हे का चेंज केले, ते का, हे सांगत बसायला वेळ नाही. सो टीम शुड बी स्मॉल अँड फ्लेक्झिबल अँड मोस्ट इम्पॉर्टंटली ऑब्सेस्ड विथ द सॉल्विंग द प्रॉब्लेम. ऑब्सेशन असायला पाहिजे, तो प्रॉब्लेम सॉल्व्ह करायचा आहे. आपलं प्रोडक्ट बनवण्यासाठी जे आपण बनवतोय ते कुठल्या तरी प्रॉब्लेमचं सोल्युशन आहे. त्या प्रॉब्लेम सोल्युशनवर फोकस करणारी टीम पाहिजे. मला हे नाही मिळालं, तू CEO झाला, तो हा झाला, हे झालं, अशा लहान लहान गोष्टींमध्ये हे करणारे लोक नको आहेत. प्रॉब्लेम सॉल्विंगसाठी ड्रिव्हन अशी लोकं लागतील तुम्हाला. ओके, नेक्स्ट स्टेटमेंट आहे, हे खूप कॉशनरी असं स्टेटमेंट आहे. ते कॉशन म्हणूनच मी तुम्हाला सांगतोय. को फाउंडर डिस्प्यूट्स आर वन ऑफ द मोस्ट बिगेस्ट कॉजेस ऑफ स्टार्टअप फेल्युअर. तुमचे जे को फाउंडर्स असतात त्यांच्या जे डिस्प्यूटमुळे मेजॉरिटी कंपनी, जास्तीत जास्त कंपनी ज्या फेल होतात स्टार्टअप्सच्या, त्या एकाच कारणामुळे येतात, को फाउंडर्सच्या डिस्प्यूट्स नाही. त्याच्यामुळे को फाउंडर म्हणून एकमेकांना प्रॉपरली समजून घ्या, एकमेकांना काय करायचं हे क्लिअरली सांगा. नाहीतर एकमेकांवर पुरघोडी येते. आपण परीक्षेमध्ये माझ्या मित्राला 2 मार्क कमी मिळावेत म्हणून माझी एखादी गोष्ट देत नाही, अशा प्रकारचा जो ॲटिट्यूड आपण डेव्हलप करतो ना, कॉम्पिटेटिव्ह ॲटिट्यूड, म्हणजे मला इतरांपेक्षा बेस्ट व्हायचं आहे पण मी त्याच्यासाठी इतरांना लहान करतो, हे कंपनीमध्ये नाही चालत कुठल्याच. आपण म्हणतो टीमवर्क. टीमवर्क हे टीमला तुमच्यापेक्षा बेटर करण्यात असतं, तुम्ही त्याला लहान करण्यात नसतं, की मी हे करेल मग हे सांगेल त्या दिवशी त्याला इम्प्रेस करेल. तुम्हाला तिथे कुणाला इम्प्रेस करायचं नाही, कुणाला हरवायचं नाही, तुम्हाला मार्केट जिंकायचं आहे. आपलं प्रोडक्ट आणि सर्व्हिस त्या क्वालिटीचं बनवायचं. त्यामुळे तुमच्यापेक्षा तुमची टीम बेटर असली पाहिजे आणि ते बेटर करण्याची जबाबदारी तुमची असते. त्याच्यामुळे को फाउंडर्सवर डिस्प्यूट वगैरे हे जे गोष्टी होतात ना, ह्या लिमिटेड थॉट प्रोसेसमधनं होतं, कुठेतरी मीपणा आल्यामुळे होतात. तो मीपणा स्वतः सोडा, समोरच्याला तेवढे समर्पण द्यायला शिका, तो पण समर्थन देईल. आय होप मेसेज पोहोचतोय. त्याच्यानंतर आपण पीटर थिलचे स्टेटमेंट घेऊ. पीटर थिल, आता मी त्या लोकांना परत फर्स्ट लेक्चरमध्ये एक्सप्लेन केलं, हु इज पीटर थिल, हु इज पॉल ग्राम, ते मी बरोबर बसणार नाही. पीटर थिलचे एक खूप छान स्टेटमेंट आहे. फाउंडर्स शुड शेअर अ लॉंग टर्म विजन. इफ यू डोंट ॲग्री ऑन वेअर यू आर गोईंग, द टीम ओंट लास्ट. तो काय म्हणतोय, फाउंडर्स शुड शेअर अ लॉंग टर्म विजन. आणि तुम्हाला एकमेकांना माहिती पाहिजे की ते लॉंग टर्म विजन, त्या जर्नीमध्ये आपण कुठे चाललो आहे. आणि जर तुमचं ॲग्रीमेंट नसेल त्याच्यावर, तर ती फाउंडिंग टीम जास्त वेळ टिकणार नाही. त्याच्यामुळे त्या चर्चा होऊ द्या, ते डिस्कशन्स होऊ द्या, डिस्प्यूट्स होऊ द्या, ते डिस्कशन्स होऊ द्या, एकमेकांवर राग निघू द्या, एकमेकांची मतं जाणून घ्या आणि त्याच्यातनं ते रिफाईन स्टेटमेंट, ते रिफाईन जर्नी, एक लॉंग टर्म विजन, लॉंग टर्म जर्नी एका पेजवर दोघे आले पाहिजे. तू ते एकमताचे झाला, जर्नी बरोबर होते. एका बैलाला एकीकडे जायचं, दुसऱ्या बैलाला एकीकडे, बैलगाडी कुठेच जाणार नाही. दोघांना एकीकडे जायचं असेल, दोघांना कळालं कुठे जायचं, तर ती जर्नी पूर्ण होईल. अदरवाईज कुठेतरी ती कोलमडून पडेल. त्याच्यामुळे त्याच्यावर आज वेळ द्या, समजून घ्या एकमेकांना. आणि दिस इज अ काइंड ऑफ प्रॅक्टिस फॉर यू. मे बी ही तुमची कंपनी मोठी होईल न होईल, पण टीममध्ये कसं काम करावं हे शिकायला तर मिळतं आहे. एक ट्रायल एरर म्हणून 8 दिवसांसाठी क्रिएट करा, समजून घ्या. कारण ह्या स्किल सेट्स आहे,
स्किल सेट म्हणजे मला काहीतरी खिळा मारता येणार आणि कुठेतरी काहीतरी स्क्रू फिट करता येणार आणि त्या मशीनला ऑपरेट करता येणार म्हणून नाही आहे. ह्युमन स्किल सेट पण आहे. सगळ्यात मोठा स्किल सेट सध्या काय माहिती आहे? लोकांना सांभाळता येणं, तुमच्या टीमला सांभाळता येणं, लोकांना मोटिवेट करता येणं, समजून घेता येणं आणि कम्युनिकेशन, बोलता येणं. एक्सपर्ट हायर करता येतात. ते एम्प्लॉई भरपूर आहेत, सेल्फ एम्प्लॉईड भरपूर आहेत, भेटून जातात. खरा स्किल सेट हा नाही आहे ते मशीनला कसं चालवायचं, ते AI ला काय प्रॉम्प्ट द्यायचा. हा पण खूप मोठा स्किल सेट आहे. हाऊ टू डील विथ युअर टीम, हाऊ टू हायर पीपल, हाऊ टू रिटेन पीपल, हाऊ टू फायर पीपल इन अ गुड वे, हाऊ टू कम्युनिकेट, हाऊ टू लिसन. लिसनिंग इज द बिगेस्ट पार्ट ऑफ द कम्युनिकेशन. आपण ऐकायलाच विसरतो बोलण्यामध्ये. आपण फक्त बोलत राहतो. समोरच्या माणसाला फक्त तुम्ही पूर्णपणे ऐकून घेतलं याचं समाधान द्या, तो तुमच्या एका स्टेटमेंटवर सगळं ॲग्री करतो. कधी कधी तुम्ही त्याचं ऐकून न घेताच उत्तरं द्यायला लागता. दीज आर ऑल्सो स्किल सेट्स. आणि भविष्यात हे स्किल सेट लागणार आहे. बिकॉज एव्हरीथिंग अराउंड यू विल बी, एव्हरीथिंग मूविंग थिंग अराउंड यू विल बी अ AI और अ रोबोट. त्याच्यामुळे जी काही टीम आहे, जी काही लोक आहेत, त्याचे कम्युनिकेशन कसं करणं, त्या ChatGPT किंवा AIला प्रश्न कसे विचारायचे, स्पेसिफिक प्रश्न कसे विचारायचे कम्युनिकेशन स्किलमध्ये, ते पण आलं. प्रॉम्प्ट इंजिनिअरिंग ज्याला आज आपण लोक म्हणायला लागले. पण त्याच्यासाठी तुम्हाला तुमची क्लॅरिटी हवी, तेवढा पेशन्स हवा, तेवढी क्लॅरिटी हवी, तेवढी डेप्थ हवी समजून घेण्याची. दिस इज द स्किल सेट फॉर द फ्युचर. हे तर बिल्ड होईल. स्टार्टअप किती मोठं होईल आत्ताच विचार नका करू. आपण जसं म्हणालो की आयडियाज येणार आहेत, जाणार आहेत. आज नाही जमलं, उद्या जमेल, 2 वर्षांनी जमेल, 4 वर्षांनी जमेल. एकदा त्या दिवशी आयडिया येईल आणि पूर्ण प्रक्रिया माहिती असेल तर काहीतरी वेगळं क्रिएट होईल. सो दिस इज जस्ट अ लर्निंग. सो लर्न इट, डू इट कॉन्शियसली, इंटेन्सली लर्न इट. ओके. त्याच्यानंतर एक स्टेटमेंट आहे, द फर्स्ट 10 एम्प्लॉईज सेट द DNA ऑफ द कंपनी. पीटर थिल म्हणतो पहिले 10 एम्प्लॉईज तुमच्या कंपनीचा DNA सेट करतात, कारण ते एक कल्चर बनवून जातात. आणि नंतरची येणारी लोक तशी बघून वागायला शिकतात. त्याच्यामुळे सुरुवातीचे तुम्ही को फाउंडर आणि सुरुवातीचे 5-10 लोक तुम्ही जे हायर करणार आहात, भविष्यात हायर करा. आत्ता जी तुमची 4 लोकांची 3 लोकांची टीम आहे ती सेट करते तुमचा पॅटर्न. त्याच्यामुळे तुम्ही कुणासोबत काम करता हे खूप मॅटर पडतं. कदाचित आज तुम्हाला तो मित्र कमी जास्त वाटत असेल, इट्स ओके. पण तो तुम्ही मित्र म्हणून आज निवडला आहे म्हणजे कधीतरी तुम्ही त्याच्यासोबत आहात. त्याचा कमीपणा तुम्हाला दिसेल, तुमचा पण त्याला दिसेल. हे पण डिस्कस करून घ्या की माझ्या लिमिटेशन्स काय आहेत, तुझ्या लिमिटेशन्स काय आहेत. मित्र म्हणून एकमेकांशी बोलू शकता. एम्प्लॉई म्हणून तो बॉस तुम्हाला सांगणार नाही आहे, फायर करेल एक दिवस. दिस इज ऑल्सो काइंड ऑफ इव्होल्युशन. इट इज अ काइंड ऑफ स्किल डेव्हलपमेंट. बरोबर आहे ना? तर हे शिकायला लागा. हाऊ टीम वर्क्स, हाऊ टू क्रिएट टीम्स, हाऊ टू डील विथ पीपल, त्यांना मोटिवेट कसं ठेवायचं, लिसन कसं करायचं, ऐकून घेऊन राग न येता पेशंटली चांगल्या शब्दांमध्ये बोलून एखादी गोष्ट रिझॉल्व कशी करायची, लॉंग टर्म ती टिकवायची कशी, या सगळ्या गोष्टी शिकायला मिळतील टीम बिल्डिंगमध्ये. दॅट्स लीडरशिप. लीडरशिप म्हणजे तो कप घेऊन नाचणं नाही आहे, त्या 11 लोकांना घेऊन त्या कपापर्यंत जाणं आहे, नंतर तो कप देऊन टाकायचा. तुम्हाला आठवतो असे काही कॅप्टन होऊन गेले जे दादागिरी दाखवायची, पण त्यांच्यापेक्षा एक धोनी जगाला विसरत नाही. आपल्याकडे बेस्ट ऑफ द बेस्ट बॅट्समन होऊन गेले, पण धोनी एवढा मोठा माणूस क्रिकेटमध्ये आज भारतामध्ये कुणीच नाही आहे. बिकॉज ही वॉज अ गुड लीडर. त्याने कोणाला दादागिरी नाही दाखवली, त्याने सगळ्याला समजून घेतलं. ती वेगळ्या लेवलची मॅच्युरिटी, वेगळ्या लेवलची कॉन्शियस लेवल आहे, कॉन्शियसनेस लेवल आहे. सो नेक्स्ट नवल रविकांत. नवल रविकांत म्हणतो हायर पीपल हू ॲक्ट लाईक ओनर्स नॉट एम्प्लॉईज. हे खूप सुंदर आहे. को फाउंडर म्हणून तर तुम्ही ओनरसारखे वागालच, पण एम्प्लॉईजसुद्धा जेव्हा हायर कराल तर असे हायर करा की हू ॲक्ट लाईक ओनर्स नॉट एम्प्लॉईज. ओनरशिप एक शब्द आहे. ओनरशिप घेणं म्हणजे जबाबदारी घेणं. जे महिन्याच्या एंडला मिळणाऱ्या चेकसाठी काम करतात ते स्टार्टअपमध्ये काम करण्याच्या लायकीचे नसतात. आणि ह्याच्यामध्ये आता बघा एक स्किल सेट डेव्हलप होतो. जेव्हा कधी तुम्ही आता या प्रॅक्टिसमधनं जाल, तुम्हाला जेव्हा कळेल की 9 to 5 मेंटॅलिटीच्या माणसाला स्टार्टअपमध्ये जागाच नसते, तुम्ही याच्यामुळे स्टार्टअप मेंटॅलिटीचे बनाल, म्हणून सुद्धा तुम्हाला कुठलं तरी स्टार्टअप हायर करेल. सो इट इज अ काइंड ऑफ स्किल डेव्हलपमेंट फॉर यू फॉर द स्टार्टअप जॉब इन द फ्युचर. सो हे समजून घ्या. छोट्या छोट्या गोष्टी आहेत. विचार करा, मी बोलतोय म्हणून नाही, ती लोक बोलत आहेत म्हणून तरी विचार करा. बिकॉज दे हॅव क्रिएटेड समथिंग, दे हॅव बिल्ट द वर्ल्ड क्लास थिंग्स अक्रॉस द वर्ल्ड. त्यांना रेकग्निशन मिळालेलं आहे, काहीतरी क्रिएट केलं ना त्यांनी, म्हणून त्यांच्या मतांना महत्त्व द्या. थोडं समजून घ्या. मी फक्त त्याला माझ्या पद्धतीने एक्सप्लेन करण्याचा प्रयत्न करतोय. आता तुमचं लोक वापरायचं, इंटरप्रिट करायचं आहे.
त्यांना तुम्ही पण समजून घ्यायचं आहे. कारण त्या प्रक्रियेमध्ये जगामध्ये कुठलाही विचार कुणाचाही नसतो, तो त्याच्या आधी नेमका कुणी ना कुणी केलेलाच असतो. फक्त तो त्या अंडरस्टँडिंगने बोलतो, त्या एनर्जीने बोलतो आणि तो जगतो, म्हणून तो त्याचा होतो. हे त्यांचे विचार जरी असले आणि तुम्ही जर ते जगू शकलात, पुढचे होऊन जातात. जगणं महत्त्वाचं आहे, ऐकणं नाही. त्याच्यामुळे नॉलेज, इन्फॉर्मेशन, नो यूज. लोक बोलतात इंटिग्रिटी, ऑनेस्टी, इथिक्स, जगणं शून्य, बोलणं फक्त तेच. पण जेव्हा जगून माणूस बनतो ते विचार तुमचे होऊन जातात. छुल्ली बे जगून बनण्याचा प्रयत्न करा ते, आणि ते तुमच्यामध्ये आलं की ते त्याचं उरत नाही, त्या माणसाचं उरत नाही तो विचार, तो तुमचा होऊन जातो, कारण तुम्ही ते बनवून गेलेले असता. गांधींचं एक खूप छान वाक्य आहे, बी द चेंज यू वॉन्ट टू सी इन द वर्ल्ड. तुम्हाला जसं जग बनवायचं आहे ना, तसे तुम्ही बनवून जा. आपोआप तसं जग तुमच्या हातून बनतं, तुमच्या हातून ते जग आपोआप निर्माण होऊन जातं. नवल रविकांचं आणखी एक वाक्य आहे, तो म्हणतो की स्किल कॅन बी लर्न बट मोटिवेशन इज इनेक्ट. आपल्याला बऱ्याच वेळेस वाटतं की एम्प्लॉईला हे जमत नाही. स्किल्स कॅन बी लर्न, पण ते जे कमिटमेंट आणि मोटिवेशन आहे ना, त्या पॅशन, त्या पर्पजसाठी, त्या प्रॉब्लेम सोल्युशनसाठी, ते महत्त्वाचं असेल तर स्किल सेट शिकता येतो, शिकवता येतो. तो ड्रिव्हन आहे का त्या गोष्टीसाठी हे बघा. मग कमिटमेंट आणि कॉम्पिटन्सी वेगळ्या गोष्टी आहे. कमिटेड असेल तर कॉम्पिटन्सी आणता येते, काही लोकांना कॉम्पिटन्सी आणताच येत नाही, मग तुम्ही बाहेर काढा त्याला. पण सुरुवातीला कमिटमेंट महत्त्वाची आहे. कमिटमेंट इज मोर इम्पॉर्टंट दॅन कॉम्पिटन्स. ओके. त्याच्यानंतर स्टीव्ह जॉब्सचं आणि एलॉन मस्कचे दोन वाक्य छान आहेत, कॉन्ट्ररी आहेत. ऑन द फेस ऑफ द स्टेटमेंट यू माइट फील दोज स्टेटमेंट्स ऑफ कॉन्ट्ररी बट दे आर कॉम्प्लिमेंटरी. ती दोन वाक्य एकदाच वाचू आपण. स्टीव्ह जॉब्स म्हणतो, अ स्मॉल टीम ऑफ ए प्लेयर्स इज ऑलवेज बेटर दॅन द बिग टीम्स ऑफ बी अँड सी कॅटेगरी प्लेयर्स. म्हणजे ए क्लास प्लेयर्स जे असतात, अशी छोटीशी टीम जरी असे 10 लोकांची, 4 लोकांची, 5 लोकांची, ती 100 लोक, 1000 लोकांच्या बी आणि सी कॅटेगरीच्या टीम्सपेक्षा ऑलवेज बेटर असते. आणि हे खरं आहे. बेस्ट परफॉर्मर्स जे A+ प्लेयर्स असतात त्यांना घेऊन तुम्ही खूप मोठ्या गोष्टी करू शकता. ॲव्हरेज लोक एकत्र येऊन एका ए प्लेयरच्या लेवलचे सुद्धा काम करू शकत नाहीत. पण 7, 8, 10 एक कॅटेगरीचे लोक बी आणि सी कॅटेगरी, म्हणजे कॅटेगरी बनण्यापेक्षा त्या लेवलचं इंटेलिजन्स लेवल, कॉम्पिटन्सी लेवल, तो कॉम्पिटन्सी विषय बोलतो. त्याच वेळेला एलॉन मस्कचं एक वाक्य आहे, डोंट हायर द ब्रिलियंट जर्क्स. तो काय म्हणतो, डोंट हायर द ब्रिलियंट जर्क्स, कल्चर इज ॲज इम्पॉर्टंट ॲज कॅपॅबिलिटीज. तो म्हणतो की काही लोक खूप इंटेलिजंट असतात पण जर्क असतात, त्याच्यासोबत कामच केलं जाऊ शकत नाही. कल्चरसुद्धा महत्त्वाचं आहे. सो यू हॅव टू बॅलन्स ऑफ द थिंग्स. हे कॉन्ट्ररी नाही आहेत. एलॉन मस्कनी तशी लोकं आणली, पण तो एवढा इंटेलिजंट होता की त्याने सगळ्यांना मॅनेज करू शकला. त्याच्यामुळे त्याच्यासाठी तो प्रश्न नव्हता. पण एलॉन मस्कसाठी कदाचित ते प्रॉब्लेमॅटिक गेलं असेल, म्हणून तो म्हणतो की ब्रिलियंट लोक मी आणली, काही लोक जर्क निघाली, त्यातनं मी शिकलो की कल्चरसुद्धा महत्त्वाचं आहे. तो सुद्धा म्हणतो कल्चर इज ॲज इम्पॉर्टंट ॲज कॅपॅबिलिटी. त्याच्यामुळे हे कॉन्ट्ररी नाही आहे. देअर इज अ, तुम्हाला ते बिटवीन द लाईन्स वाचता आलं पाहिजे. दोन्ही कॉम्प्लिमेंटरी आहे. A+ आणा, त्यांना कल्चरमध्ये आणण्याचा प्रयत्न करा. B+ला ट्रेन करून A+ बनवण्याचा प्रयत्न करा. दोन्ही गोष्टी कॉम्प्लिमेंटरी आहेत, करता येतं. ॲज अ लीडर तुम्ही जसे जसे इव्हॉल्व्ह व्हायला लागता ते कळायला लागतं. आणि हे प्रवासात कळेल, वाचून नाही. हे फक्त इन्फॉर्मेशन आहे. नॉलेज बनेल एका स्टेजला जाऊन, जगात तेव्हा ते तुमचं बघतंय. जगणं खूप आवड, बोलणं खूप सोपं आहे मित्रा. त्यामुळे नेक्स्ट आपण येऊ. स्टीव्ह जॉब्सचं आणखी एक वाक्य, हायर पीपल हू चॅलेंज यू, नॉट पीपल हू ॲग्री विथ यू. आपण हे ऑलरेडी ऐकलं होतं. अशी लोकं हायर करा जे तुम्हाला चॅलेंज करतील वेळोवेळी. तुम्हाला येस मॅन नको आहे, हू जस्ट ॲग्रीज विथ यू ऑन एव्हरीथिंग. ही जस्ट ॲग्रीज विथ यू. तुम्हाला जस्ट ओ सर म्हणणार लोक घेऊन काय करणार? सगळं काम तुम्ही करणार, त्यांना काहीतरी देणार, ते करणार, हो म्हणत राहणार. इव्होल्युशन कुठे आहे कंपनीचं? प्रॉडक्टसाठी जे काही रिफाईनमेंट व्हायला पाहिजे, जे इनोव्हेशन्स व्हायला पाहिजे, जे काही इनपुट्स यायला पाहिजे, ते कुठून येणार आहेत? टीममधनंच येणार आहेत ना. सो येस मॅन नका आणू जे तुम्हाला ॲग्री करत बसतील, जे तुम्हाला चॅलेंज करतील. असं नेहमी म्हटलं जातं स्टार्टअपच्या बाबतीत की नेहमी हायर करताना तुमच्यापेक्षा हुशार व्यक्ती हायर करा, आणि हे करत नाहीत लोक. जमतच नाही, भीती वाटते. जेव्हा मी दुबईमध्ये हायर करायला सुरू केलं, पीपल वर कमिंग फ्रॉम सिलिकॉन व्हॅली, सिंगापूर, भयानक युनिव्हर्सिटींना लोक येत होती. दे हॅव क्रिएटेड 2 स्टार्टअप्स. एक स्टार्टअप त्याचं सिंगापूरमध्ये आहे, एक कुठेतरी US MITमध्ये स्टार्टअप आहेत. त्या लोकांचे इंटरव्ह्यू घेणं वॉज चॅलेंज असं वाटायचं. पण ती लोकं डाऊन टू अर्थ असतात. त्यांच्यासोबत राहून तुमची कॉन्फिडन्सी आपोआप वाढते. तुम्ही, आपण ऐकतो ना
की तुम्ही ज्या लोकांनी 5 तुमच्या आजूबाजूच्या जशा लोकांना तुम्ही सराउंड करता त्या 5 लोकांचं कॉम्बिनेशन तुम्ही बनून जाता. चॅलेंज युअर सेल्फ, हायर दोज टॅलेंटेड पीपल हू आर टॅलेंटेड, मोर टॅलेंटेड दॅन यू, बी विथ देम अँड यू विल ऑटोमॅटिकली अपलिफ्ट युअर सेल्फ. सो हे शिका, आपल्यापेक्षा हुशार लोकांसोबत काम करायला शिका. आय वुड से काम करायला, हायर करणं आणखी तुमची ती पोझिशन नसेल, पण तशा लोकांसोबत मित्रांसोबत बसायला उठायला शिका. आपोआप तुम्ही पण इव्हॉल्व राहायला लागा. सो नेक्स्ट एलॉन मस्कचं आहे, हायर प्रॉब्लेम सॉल्व्हर्स नॉट द प्रॉब्लेम ब्रिंगर्स. स्टार्टअपमध्ये सगळ्यात महत्त्वाचं प्रॉब्लेम सॉल्व्हर्स पाहिजेत. हा प्रॉब्लेम झाला तो घेऊन आला, अरे प्रॉब्लेम सॉल्व्ह कर. मी तुला हायर पेशासाठी केला आहे, तुला कोफाउंडर म्हणून का घेतला आहे, ॲज अ टीम आपण काय करतोय, मी माझे प्रॉब्लेम सॉल्व्ह करतोय, तुला दिला आहे ना, तू सॉल्व्ह कर. दरवेळेस माझ्याजवळ नको येऊ. ॲज अ लीडर मी ओके आहे इथे, बट तू केला आहेस का प्रयत्न? ओके, प्रयत्न करून होत नाही, त्याच्यामुळे प्रॉब्लेम सॉल्व्ह शोधा टीममध्ये, की ओके हा प्रॉब्लेम आला आहे, अशा प्रकारे सॉल्व्ह होऊ शकतो. जे थिंकर्स असतात आपल्याकडे ना, सांगता नाही कन्सेप्ट आहे, सांगता नाही, फक्त सांगितलं तेवढंच करणार. अडचण आली तुमच्याकडे पलकणार, तशी लोकं तुमच्या कामाची नाही आहे. आणि ते डेव्हलप करता येतं लोकांमध्ये. असं नाही की ते आत्ताच त्यांच्यात यावं. यू हॅव टू डेव्हलप, यू हॅव टू अंडरस्टँड इट, यू हॅव टू अंडरस्टँड देम फर्स्ट, स्लोली टेल देम, ट्रेन देम, गिव्ह देम फेथ की चूक झाली तरी मी आहे मागे, इट्स ओके, चूक होईल बघू आपण. पण चुकीच्या वेळेस 2 गोष्टी होऊ शकतात. एक तर तो ट्राय करतो तेव्हा चूक होईल किंवा बरोबर होईल. ती चूक झाली तर त्याला तुम्ही बॅकअप द्यायला पाहिजे, तेवढी मॅच्युरिटी पण लागेल. दॅट्स टीम बिल्डिंग, दॅट्स लीडरशिप. ह्या सगळ्या गोष्टी इथे मॅच्युरिटीशी आणि कॉन्शियसनेस लेवलशी येत आहेत, परत परत तुम्हाला नाही वाटत. सो सगळ्यात आधी तुम्हाला तुमच्यावर काम करावं लागेल, मग टीम येते. तुम्ही जेवढे इव्हॉल्व्ह व्हाल तशी टीम इव्हॉल्व्ह होते. जेवढे तुम्ही इव्हॉल्व्ह व्हाल तुमची आयडिया इव्हॉल्व्ह होते. जेवढे तुम्ही इव्हॉल्व्ह व्हाल तशी तुमची कंपनी इव्हॉल्व्ह होणार आहे. सो स्टार्ट वर्किंग ऑन युअर सेल्फ. त्याच्यानंतर आणखी आपण येऊ, रीड हॉफमन म्हणून एक आहे, तो लिंक्डइन म्हणून एक प्लॅटफॉर्म आहे, त्याचा CEO आहे, फाउंडर CEO. त्याचं एक वाक्य मी मुद्दा म्हणून घेतलं इथे, फाउंडर्स शुड बी ग्रेट रिक्रुटर्स. तुम्हाला टॅलेंटेड लोकांना हायर करता आलं पाहिजे, टॅलेंटेड लोकांना वाटलं पाहिजे तुमच्यासोबत काम करायचं. मी एक इंटरव्ह्यू घेतला होता दुबईमध्ये हिल्टन हॉटेलवरनं, बाकी सगळे पर्सनली आले होते. एक व्यक्ती फक्त येऊ शकले नाही, त्यांना सुट्टी मिळाली नाही, आणि होतं टॉप सायंटिस्ट, म्हणजे सिलिकॉन व्हॅलीतल्या एका टेक्नॉलॉजी कॅम्पसचे ते HOD आहेत, आणि इज अ PhD. फॅक्टफुल असं काय, आम्ही इंटरव्ह्यू सुरू केला, जवळजवळ 3 तासांनी AI आणि क्वांटमवर बोलत होतो. आणि ही थॉट की एक नॉन टेक्निकल बॅकग्राऊंडचा माणूस ॲज अ फाउंडर या गोष्टींवर बोलतोय आणि माझ्या व्हिजनशी अलाईन बोलतोय, आय वॉन्ट टू बी पार्ट ऑफ इट. त्याने जस्ट म्हणजे त्याला तो जॉब सोडून येणं परवडण्यासारखं नाही आहे. आम्ही त्यांना कमी सॅलरी देतोय, आम्ही इक्विटी देतोय, त्याला थोडीशी सक्सेसफुल झालो तर सोबत जाऊ, व सध्या एवढं देऊ शकतो. ते जे असतं ना, ते पॅशनेटली तुमच्यासोबत काम करायला त्यांना इच्छा होणं, दॅट्स युअर टॅलेंट. ॲज अ फाउंडर, co-founder, you should have that capacity to convince people with your vision and with your dedication. ते कन्व्हिन्स होत नाही तुमच्या खोटारडेपणाने, फेक प्रॉमिसेसने. यू शुड बी ऑनेस्ट अँड इंटिग्रेटेड ॲट युअर लेवल, देन ओनली दोज काइंड ऑफ पीपल स्टार्ट बिलिव्हिंग यू अँड स्टार्ट वर्किंग विथ यू. तुम्हाला तसं बेस्ट रिक्रुटर बनता आलं पाहिजे, तुम्हाला बेस्ट टॅलेंट आणता आलं पाहिजे, त्या लोकांची इच्छा झाली पाहिजे तुमच्याकडे येण्याची, काम करण्याची तुमच्यासोबत. हे तुमचं टॅलेंट आहे ॲज अ फाउंडर, co-founder, टीम बिल्ड करणं, आणि ते असलं पाहिजे. अदरवाईज सिंगल पर्सन कॅन नॉट रन अ कंपनी. पुढचं एक स्टेटमेंट खूप छान आहे सॅम अल्टमनचं. हा सॅम अल्टमन कोण? ChatGPT वाला, OpenAIचा. आपण फर्स्ट लेक्चरमध्ये हे सगळ्यांचं इंट्रोडक्शन दिलं आहे. ग्रेट स्टार्टअप्स स्टार्ट विथ ग्रेट टीम्स, नॉट जस्ट ग्रेट आयडियाज. सॅम अल्टमनचं वाक्य बघा, ग्रेट स्टार्टअप स्टार्ट विथ ग्रेट टीम्स, नॉट जस्ट ग्रेट आयडियाज. म्हणजे जे ग्रेट असे स्टार्टअप्स आहेत, मोठे स्टार्टअप होऊन गेले, ते एका चांगल्या टीमने सुरू होतात. ती आयडिया किती चांगली आहे याच्याने नाही, ती एक्झिक्यूट करणारी, ती आयडिया एक्झिक्यूट करणारी टीम काय क्वालिटीची आहे, त्यामुळे ते स्टार्टअप्स मोठे होतात. सो जस्ट बिलीव्ह इन दिस, नॉट बिकॉज आय एम टेलिंग यू, जस्ट बिकॉज द पीपल हू आर ऑलरेडी सक्सेसफुल इन द मार्केट, दे आर टेलिंग यू दिस थिंग्स. सो टीमवर वर्क करा. आणि सगळ्यात महत्त्वाचं फायनल, a good team should be willing to do any job no matter their title. टीम कशी पाहिजे? विदाऊट टायटल, की मी CEO आहे, मी हे नाही करणार, मी CMO आहे, मी co-founder आहे, हे नाही करणार, मी तर त्या डायरेक्टर ऑपरेशन्स आहे, मी हे नाही करणार, मी तर तो वेगळ्या टीमचा आहे, सेल्सवाला आहे, मी हे नाही करणार. हे असे जे असतात ना, या लोकांनी स्टार्टअप्स नाही बनत. तुम्हाला ते एक वाक्य म्हटलं जातं की हु इज रेडी
टू हॅव डिफरंट हॅट्स. वेगवेगळ्या रोल्समध्ये काम करायला जो तयार असतो ना, तो माणूस परफेक्ट असतो स्टार्टअपमध्ये. नाहीतर ते परत सांग का मिळाले त्यांना पाठवा ते 9 to 5 तुमच्याच कामाची ती नाही आहे. टायटल काय मिळतं आहे, मी CEO आहे का डायरेक्टर आहे का एम्प्लॉई आहे, सदा इट डझंट मॅटर. अ गुड टीम शुड बी विलिंग टू डू एनी जॉब. मी लिटरली सांगतो, हे सुरू करत असताना सकाळी 4 वाजता उठून लोकमत पेपरमध्ये पॅम्पलेट टाकायला गेलेलो. आम्ही जेव्हा स्टार्टअप एज्युकेशन औरंगाबादमध्ये सुरू केलं तेव्हा, आणि आज इंटरमध्ये बसून इंटरव्ह्यू घेतोय. तुम्हाला तुमचा टायटल मॅटर नाही करत, तो प्रॉब्लेम मॅटर करतो. तो प्रॉब्लेम सॉल्व्ह होतोय का, त्याच्यासाठी मला काय करावं लागेल ते करता आलं पाहिजे. नाही तर आपण ना मी तो त्या अहममध्ये गेलात ना, तुम्ही मीपणात गेलात ना, सगळं कोलॅप्स होणार. तुम्ही ते केलं तर तुमची टीम ते करते. लीडरशिप काय असते, तर तुम्ही एक्झाम्पल बनावं लागतं, मग तुमची टीम तुम्हाला फॉलो करते. हे समजून घ्या. टीम ऑलवेज म्हणजे हे लहान मुलांसारखं आहे. लहान मुलांना तुम्ही काय सांगता त्याच्यानुसार ते वागत नाही, तुम्ही त्यांच्यासमोर काय करता त्याच्यानुसार. तुम्ही दिवसभर मोबाईल घेऊन बसताय, त्याला मोबाईल वापरू नका सांगताय, तो ऐकेल. तुम्ही घरात सिगरेट फुकत बसताय, तुमच्या मुलांना सांगाल सिगरेट फुकू नको, ऐकतील ती मुलं? नाही ऐकणार. माझे वडील ड्रिंक करत नाहीत, काही करत नाहीत. मला कधीच नाही वाटले ना आजपर्यंत ड्रिंक करावं, सिगरेट प्यावी, कारण ते कल्चरली येऊन जातं ना. तशा प्रकारे कल्चरली ॲज अ लीडर, ॲज अ फाउंडर, को फाउंडर, ॲज अ CEO, यू हॅव टू बी दॅट पर्सन. सो ऑटोमॅटिकली ऑल द पीपल स्टार्ट बिहेविंग दॅम लाईक दॅट. सो इट्स युअर रेस्पॉन्सिबिलिटी टू बिल्ड द टीम. नॉट जस्ट युअर म्हणजे तुमच्या एकाचं कोणीतरी जो आत्ता CEO पदावर बसलाय त्याची नाही. तुम्ही जे 4 लोक 3 लोक एका टीममध्ये बसलाय, यू ऑल आर रेस्पॉन्सिबल. यू ऑल हॅव टू बिहेव लाईक लीडर्स बिकॉज इट्स युअर कंपनी. आय होप टीम बिल्डिंगविषयी मी थोडक्यात सांगितलं आहे, आणि ऑलरेडी तुमच्या टीम बिल्ड झाल्या आहे, त्याच्यामुळे जास्त चेंजेस करायला लागू नका. दिस इज जस्ट अ ट्रायल अँड एरर, अ ट्रेनिंग काइंड ऑफ थिंग फॉर यू. सो समजून घ्या, या टीमसोबत काम करत असताना याच्यातलं मला काय अप्लाय करता येईल, काय समजून घेता येईल. कुठे तिने वाचलं होतं की ज्याच्या जिभेवर खडी साखर आणि डोक्यावर बर्फ ठेवलाय तो माणूस बिझनेसमॅन बनू शकते. हे कुठे वाचलं होतं मला आठवत नाही. आय थिंक अशोका ग्रुप म्हणून एक आहे कन्स्ट्रक्शनमधला, त्याच्या फाउंडरविषयी हे वाक्य वाचलं होतं मी. खूप मोठा ग्रुप आहे तो आज, त्यांच्या शाळा वगैरे पण आहेत. खूप मोठा कन्स्ट्रक्शनमधला ग्रुप आहे, ज्याच्या जिभेवर खडी साखर आणि डोक्यावर बर्फ, म्हणजे डोकं शांत आणि बोट बोलणं ज्याला जमतं तो बिझनेस करू शकतो. हेच आहे ना हे टीम बिल्डिंग अँड एव्हरीथिंग इज अराउंड यू. तुम्ही शोधायला लागला तर सगळीकडे हे शिकायला मिळेल. मी सांगायची गरज नाही आहे, आणि मी हे सांगतही नाही आहे. मी माझ्या पद्धतीने काय शिकायचं यांच्याकडनं शिकलो आहे, तुम्हालाही सांगतो हे आहे. मी तर 10 उदाहरणं देतो, तुमच्याकडे 10,000 असू शकतात. तुम्हाला तुमचं नॉलेज स्वतः शोधायचं आहे, जगायचं आहे, आणि तसं बनायचं आहे. बनलात तर ती इन्फॉर्मेशन, ते नॉलेज महत्त्वाचं आहे. अदरवाईज लोकांना इम्प्रेस करून ह्या थेरीज तोंडावर मारून उदो करून घेणारे भरपूर भेटतील. ओके, मार्केटमध्ये स्टार्टअपच्या नावाखाली हेच चाललं आहे. आपली स्टोरी सांगायची, टाळ्या वाजवून घ्यायच्या, गायब व्हायचं. आम्ही गायब नाही होणार एवढं नक्की सांगू शकता. पुणे विद्यापीठा थ्रू करतोय, प्रामाणिकपणे काम करेल शेवटपर्यंत तुमच्यासोबत असेल प्रोग्राम संपेपर्यंत. त्यानंतरही आम्ही असू. मी सांगितल्याप्रमाणे कॉलेजेस, युनिव्हर्सिटीज आणि स्टुडंट आमचा फोकस ग्रुप आहे. युनिव्हर्सिटीजना, कॉलेजेसना कुठला CSR, इन्व्हेस्टमेंट, मुलांसाठी मेंटोरिंग लागेल, आम्ही तिथे असू. कुठलीही फीस चार्ज मी तरी करणार नाही आहे. मला आत्ता तरी फीसचं काही पडलेलं नाही. आय वॉन्ट टू ॲड व्हॅल्यू टू युअर लाईफ. मला जेव्हा मिळायची तेव्हा फीस मिळेल, आणि ती खूप मोठी आहे माझ्यासाठी, खूप जास्त आहे, परवडणार पण नाही इथल्या लोकांना आत्ता ते आम्ही जे बिल्ड करतो आहे. पण मला तो इम्पॅक्ट क्रिएट करायचा आहे, कारण मला दिसतोय तो प्रॉब्लेम. 15 ते 20 वर्षात हा जो यूथ आहे ना, ज्याला आपण यूथ म्हणतोय, 65% यूथ हा म्हातारा होणार आहे. कसा समाज बनेल जेव्हा त्या लोकांना जॉब नसतील? तो 65% म्हणजे 90 कोटी लोकांपैकी मॅक्झिमम लोकांना जॉब नसतील, ते पुढे निघून गेले त्या वयाच्या, तर ते जग खूप भयानक असेल. मी देश स्वतः सोडून जाईल त्या दिवसांमध्ये. ऑलरेडी अर्धा आम्ही बाहेर गेलो आहे, पण इथे राहायचं आहे. ही आपलं आहे ना, हे बिल्ड करायचं आहे काहीतरी. ते बिल्ड करणं, ते मिशन, पॅशन याच्या अराउंड जेव्हा असतं ना, आपोआप येतं. सो तुम्ही जे काही करताय त्यात तळमळीने करा, प्रामाणिकपणे करा. 8-15 दिवसांसाठी करताय, त्या टीमला जगा. ओके, आणि आता तुमची जी आयडिया आहे, जी स्टार्टअप आयडिया आहे, त्या कंपनीला एक नाव द्या, त्या कंपनीचा एक लोगो बनवा, स्वतःचे कार्ड कसे असतील ड्राफ्ट करा, चित्रांमध्ये
वेबसाईटचं होम पेज कसं असेल, त्या कंपनीचा लोगो कुठे आहे, लिहू काढा, परत परत रफ बनवा. ऑनलाईन बनवायची गरज नाही आहे. जस्ट एक तुमच्या डोळ्यासमोर असलं पाहिजे, माझी कंपनी आहे, माझ्या कंपनीच्या होम पेजला इथे हे असेल, इथे हे असेल. स्टडी करा वेबसाईट कशा असतात. आता टीम बनली आहे, आयडिया बनली आहे, एक चित्र बनवा, वेबसाईट बनवा, ते काम घ्या. वेबसाईट कशी असते तुम्ही अभ्यासायचं आहे. वर काय असतं, मग काय टाकतात, कुठले फोटोज तिथे, ती लिहून काढ. एक होम पेज बनवा, मोठी वेबसाईट आहे, जस्ट होम पेज, की आम्ही हे करतो, आम्ही हे आहोत, अशा अशा आमच्या सर्व्हिसेस आहे. वर काय येतं, आता फॉर एक्झाम्पल मी माझी वेबसाईट सांगतो तुम्हाला उदाहरणासाठी. आमच्या वेबसाईटवर इथे इंडियाची वेबसाईट सांगतो, दुबईचं खूप वेगळं जाईल, थोडंसं डीप होईल ते. इथली वेबसाईट सांगतो. इथे आमचं पर्पज काय, टू मेक इंडिया अ स्टार्टअप नेशन. कारण इथला प्रॉब्लेम फक्त स्टार्टअप सोडवू शकतात. सो आमचे 2 आहे, टू ब्रिंग द फॉर्मल स्टार्टअप एज्युकेशन इन टू फॉर्मल एज्युकेशन सिस्टम. म्हणजे युनिव्हर्सिटीज, कॉलेजेस, शाळा फ्युचरमध्ये यांच्यामध्ये स्टार्टअप एज्युकेशन आणायचं आहे आम्हाला. टू ब्रिंग द स्टार्टअप एज्युकेशन इन टू फॉर्मल एज्युकेशन सिस्टम. मग मी काय लिहायला पाहिजे, दिस इज अवर कोर पर्पज. अवर कोर पर्पज इज टू ब्रिंग स्टार्टअप एज्युकेशन इन टू फॉर्मल एज्युकेशन सिस्टम. सेकंड, हाऊ, कसा आणणार आहे, सांगून थोडीच मोकळं होणार आहे. वी विल ब्रिंग इट थ्रू स्टार्टअप लॅब्स. तुम्ही ज्याला इन्क्युबेशन म्हणता, तुमच्या कॉलेजमध्ये ते इन्क्युबेशन आहे. आम्ही त्याचं स्टार्टअप लॅबचं एक फॉर्मॅट तयार केला आहे कॉलेजेससाठी, युनिव्हर्सिटीसाठी कसं असते त्याचं मेंटॉरशिप, इन्व्हेस्टमेंट, मुलांना ट्रेनिंग, सगळं डिझाईन द्यायचं. वर्षानुवर्षाचे प्रोग्राम डिझाईन. जेव्हा विद्यापीठ काढतो तर हे करणं सोपं आहे. 10 वर्ष 15 वर्ष या फील्डमध्ये आहे. 10 वर्ष ॲक्टिव्हली जॉब सोडून त्याच्यापूर्वी 5 वर्ष काम केलं, 15 वर्ष ॲक्टिव्हली या फील्डमध्ये. त्याच्यामुळे ते सगळं डिझाईन. पण मला आज काय द्यायचं आहे, मी काय बोलायला पाहिजे, वी वॉन्ट टू ब्रिंग स्टार्टअप एज्युकेशन इन टू फॉर्मल एज्युकेशन थ्रू अवर इनोव्हेटिव्ह स्टार्टअप लॅब्स ॲट द कॉलेज, स्कूल, युनिव्हर्सिटी लेवल्स. मग त्याच्यासाठी इंडियामध्ये पे करणार नाही. देन वी स्टार्टेड कोलॅबरेटिंग विथ द CSR फंड्स. त्या CSR फंड थ्रू कॉलेजेसना, युनिव्हर्सिटींना, त्या विद्यापीठांमध्ये सुरू करून देणं. तिथनं तुमच्यापर्यंत एज्युकेशन फ्री ऑफ कॉस्ट यायला पाहिजे. कारण या 10-15 वर्षाच्या विंडोमध्ये जोपर्यंत तुम्ही सगळे यंग आहात, हे 65%, तोपर्यंत सगळ्यांजवळ पोहोचण्याचं माध्यम एकच आहे. मी नाही आहे तो माध्यम, या सगळ्या विद्यापीठ आणि हे कॉलेजेस आहेत. तिथनं ते कमीत कमी किमतीमध्ये किंवा अगदी फ्री ऑफ कॉस्ट ते गेलं पाहिजे. दिस इज अवर बिझनेस मॉडेल. मी तिथं लिहिलं. नंतर अवर सर्व्हिसेस, हे झालं कोर पर्पज. त्याच्यानंतर काय यायला पाहिजे, अवर सर्व्हिसेस. अवर सर्व्हिसेस कुणाकुणासाठी, अवर सर्व्हिसेस फॉर युनिव्हर्सिटी. मग युनिव्हर्सिटीनं काय काय देतो आम्ही, तर युनिव्हर्सिटीनं या गोष्टी देतो. अवर सर्व्हिसेस फॉर कॉलेजेस, या 3 गोष्टी देतो. अवर सर्व्हिसेस फॉर स्टुडंट स्टार्टअप्स डिफरंट. अवर सर्व्हिसेस फॉर इंडिपेंडंट स्टार्टअप्स, हे वेगळ्या प्रकारे येईल. म्हणजे परत काय झालं, तुम्ही काय देताय ते सांगताय, आणि नंतर कॉन्टॅक्टस. दॅट्स इट. डिफाईन झालं ना स्टार्टअप तुमचं. हे एक होम पेज असतं, त्याचे डिटेलिंग नंतर क्रिएट करा तो, जेव्हा ॲक्च्युअल कंपनी होईल. पण एवढं क्रिएट करू शकता. आता फॉर एक्झाम्पल अवर सर्व्हिसेसमध्ये विद्यापीठांना आम्ही देतोय स्टार्टअप लॅब्स, ऑलिम्पियाड कॉम्पिटिशन, त्यांना मिळणारा CSR वगैरे मिळवून देतोय. कॉलेजेसना आम्ही काय देतो, स्टार्टअप ऑलिम्पियाडमध्ये पार्टिसिपेशन, स्टार्टअप लॅब्स आम्ही देऊ त्यांना हव्या असतील तर. आणि त्या चालवण्यासाठी जो काही CSR फंड, इन्व्हेस्टमेंट, सेक्शन 8 कंपनी, गव्हर्नमेंटच्या स्कीम्स वगैरे, त्यांची जी काही माहिती लागेल ती देऊ फ्री ऑफ कॉस्ट. मला त्याच्यासाठी तर काही लागत नाही. मी तुम्हाला मागे एका लेक्चरमध्ये सांगितलं की एका विद्यापीठात तुम्ही 50,000 ते 1,00,000 विद्यार्थ्यांना टच झाल्यानंतर शेवटचे 50 विद्यार्थी ज्यांना खूप सिरियसली हे सगळं आवडेल आणि करिअर करायचं असेल, ते विद्यार्थी, माझे विद्यार्थी कुठेतरी पेड विद्यार्थी बनते. पण उरलेल्या विद्यार्थ्यांपर्यंत हे पोहोचवताना व्हॅल्यू ॲडिशन होतं आहे, म्हणून ते 50 विद्यार्थी माझ्याकडे येणार आहेत. माझा प्रामाणिकता आणि माझं व्हॅल्यू ॲडिशन बघू. आणि त्याला कदाचित आजपासून 5 वर्ष लागतील. ती तयारी पाहिजे, ती जर्नी करण्याची. आम्ही विद्यार्थ्यांना, ज्या विद्यार्थ्यांना आता आयडिया चांगला आहे, KIC आम्ही सुरू केलेलं आहे, ॲक्सेलरेटेड इन्व्हेस्टमेंट अँड कन्सल्टन्सी. नाही आहे त्यांच्याजवळ पैसे, नाही भरू शकत आमची फीस, आम्ही टाकतो ना. तुम्ही फक्त मेहनत करायला तयार राहायला पाहिजे. मग मात्र काय करून घ्यायचं आहे आमचं असे, जेव्हा पैसे टाकतो हार्ड अर्न मनी आहे, तो काय फुकट कुठून झाडावर लागलेला पैसा नाही टाकत आहे. त्याच्यामुळे वर्षभर ठेवून त्यांच्याकडनं काम करून घेऊ आणि पैसा निर्माण करायला शिकू आणि त्यांच्याकडनं पैसा निर्माण करून घेऊ. हे मी शिकलो आहे. वर्ल्ड क्लास युनिव्हर्सिटीजवर एक रिसर्च करत होतो. जगातल्या ज्या बेस्ट युनिव्हर्सिटीज आहेत त्या फीस कमी घेतात, स्कॉलरशिप मिळतं. फॉरेनमध्ये जाणारे बऱ्याच वेळेस तुम्ही ऐकलं असेल, काही मुलांना 100% स्कॉलरशिप देते युनिव्हर्सिटी. माझं स्वप्न आहे की मुलाकडनं फीस घेऊन युनिव्हर्सिटी चालवायची नाही. सुरुवातीला ते करावं लागेल काही वर्ष. आत्तासुद्धा पुणे दुबई युनिव्हर्सिटीमध्ये असं आहे की 50% लोकांकडनं फीस घेतली जाईल, 50% विद्यार्थ्यांना 100% स्कॉलरशिप दिली जाईल. कारण ते 50% स्टुडंटच काहीतरी कॅलिबर क्रिएट करतील आणि तशा कॅलिबरच्या स्टुडंटसोबत हे फीस देणारे विद्यार्थी जे आहेत ते घडतील.
कारण तुमच्या आजूबाजूला लोक जशी असतात तशी तुम्ही बोलता. दिस इज अवर बिझनेस मॉडेल. पण लॉंग टर्ममध्ये तर 100% विद्यार्थ्यांना स्कॉलरशिप देता आली पाहिजे. कारण शिक्षणाचा ध्येय असलं पाहिजे, उद्देश असला पाहिजे की मुलं त्यांची क्रयशक्ती अतिउच्च लेवलला जेव्हा असते, वयाच्या 18-20मध्ये आमच्याकडे येतात ॲज अ युनिव्हर्सिटी, त्यांना आम्ही वेल्थ क्रिएशन शिकवलं पाहिजे, त्यांच्याकडनं वेल्थ क्रिएट करून घेतली पाहिजे, त्याच्यामध्ये त्यांची स्टुडंटची फीस वसूल झाली पाहिजे जे आम्ही खर्च करतो आहे, आणि ते क्रिएट केल्यामुळे त्यांना भविष्यासाठी सुद्धा वेल्थ क्रिएशन जमून जातं. त्यांच्या पेटेंटवर, त्यांच्या स्टार्टअपमध्ये काहीतरी छोटी 2-4% इक्विटी जरी मिळाली तरी आमची फीस निघते ना. अगदी 100मधनं 2 स्टार्टअपमध्ये जरी इक्विटी चांगली वर्कआउट झाली तरी फीस निघून जाते. बट दिस मॉडेल इज व्हेरी टफ, कारण तुम्हाला प्रूव्ह करावं लागतं. त्याच्यामुळे आपल्याकडे जागीरदारीसारखं वागवलं जातं. एज्युकेशनला फक्त आणि फक्त पॉलिटिशियन्सनी आपली साम्राज्य निर्माण करण्यासाठी वापरलं या देशामध्ये. आता तुम्हाला ठरवायचं आहे की तशा एज्युकेशनमधनं 10 वर्ष वाया घालून मार्केटमध्ये जॉब नाही हे डिसाईड करायचे आहे, बघायचे आहे, मग प्रयत्न करायचे का आत्ता तुमच्या हातात जो वेळ आहे तो यूज करून तुमच्याकडे जे रिसोर्सेस आहेत, तुमचं कॉलेजचं इन्क्युबेशन, युनिव्हर्सिटी इन्क्युबेशन किंवा आम्ही यांच्या थ्रू कुठेतरी पुढे निघून जायचं आहे. इट्स युअर चॉईस. लाईफ नेहमी चॉईस देते बरं. लाईफमध्ये कितीही वाईट परिस्थिती असेल, प्रत्येक मोमेंटला आपण आपली लाईफ चॉईस चूज करू शकतो आणि लाईफ बदलू शकतो. इट्स अप टू यू. आपण 2 लेक्चर कंप्लीट केले. आयडिया क्रिएशन, टीम क्रिएशन. तुम्ही आता त्या वेबसाईटच्या मागे लागणार आहात सो दॅट आणखी जास्त क्लॅरिटी येईल तुमच्या याला. आणि 3rd लेक्चरसाठी तयार व्हा, MVP और प्रोटोटाईपसाठी. आणि त्याच्या पुढचे MVP प्रोटोटाईप लेक्चर झाल्यानंतर वी विल मीट ऑन अ लाईव्ह सेशन जिथे इंटरॅक्टिव्ह हे होती. तुमचे काही प्रश्न असतील तर आत्तापासून रेडी करा. ते प्रश्न टाईप करून तुमच्या यांना पाठवून द्या, मेंटॉर्सना, कोऑर्डिनेटर्सना. ते आमच्यापर्यंत पाठवतील. जास्तीत जास्त क्वेश्चन कॉमन असतात. सो आय विल ट्राय की त्याच्यातले महत्त्वाचे सगळे क्वेश्चन घेऊन मी आन्सर करेल. आणि नंतर काही क्वेश्चन मी लाईव्ह सेशनमध्ये पण घेईन. थँक्यू होईल.